जय भीम मित्र हो. मी रोशन गजभिये, अमरावती. आज पथदर्शी साहित्य संघ विदर्भ प्रांतद्वारा माननीय सुदाम सोनोले सर, जे अमरावतीचे ज्येष्ठ आंबेडकरी कवी आणि साहित्यिक आहे, त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. अ, सोनोले सरांचा परिचय करून द्यायचा झालाच तर त्यांचे सूर्यफूल आणि काळोख हा काव्यसंग्रह 2010 साली प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर डंख नावाचा कथासंग्रह 2016 साली प्रकाशित झाला. नंतर नीलमोहर गझल संग्रह 2019 साली प्रकाशित झाला होता. ज्याचे पाहुणे म्हणून खुद्द माननीय भीमराव पांचाळे सर सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर संविधान जागृती लॉंग मार्च हे लॉंग मार्चचं एक प्रकारचं प्रवास वर्णन होतं, जे 2022 साली प्रकाशित झालं. आणि या समस्त साहित्याला वेगवेगळे साहित्य पुरस्कार सुद्धा विविध संस्थांनी सरांना दिलेले आहेत. डंखला बाबूराव बागुल यांचा राज्यस्तरीय कथा पुरस्कार 2017 सालीच मिळाला होता. त्यानंतर कुसुमावती भीमराव जाधव नॉलेज हबचा राज्यस्तरीय पुरस्कार 2017 ला मिळाला. नीलमोहरला देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सुद्धा बहाल करण्यात आला होता 2021 साली. असं विविध साहित्य क्षेत्रातलं काम माननीय सुदाम सोनोले सरांचं आहे. तर आपण एक रीतसर मुलाखतीला सुरुवात करूया. जय भीम सर. जय भीम. मुलाखतीला औपचारिक सुरुवात करण्यात पूर्वी किंवा करताना मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खरं तर दोन प्रश्न एकत्र विचारतोय की काव्यलेखन आणि चळवळीची प्रेरणा ही तुम्हाला कुठून मिळाली, कशी तुमची सुरुवात झाली? खरं म्हणजे याविषयी बोलताना असं म्हणता येईल, काव्यलेखन करण्याच्या पूर्वी मी गीतलेखन करत होतो. म्हणजे सिनेमाच्या तालीवरील गीत लिहायचे ही सवय जडली. आणि मग बाबासाहेबांची गीतं त्या सिनेमाच्या तालीवर लिहत जेव्हा इथे नोकरीला आलो अमरावतीमध्ये, तेव्हा काही साहित्यिक मित्रांशी जुडलो आणि इथे जी साहित्य चळवळ सुरू होती, त्या साहित्य चळवळीमध्ये जे जे लोक कवी होते आणि ते जे कविता वगैरे म्हणत होते, तर ते सगळं पाहून मग त्या पद्धतीची कविता, म्हणजे मुक्त छंदातली कविता लिहिण्याचा मग थोडासा मनाशी वाटलं की आपणही असं काही लिहावं. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने मुक्त छंदाची कविता लिहायला सुरुवात केली. बरं, छान. बरं, आपण पाहतो की सामान्यपणे प्रेमकाव्यापासून कवीची सुरुवात होते. एक समाजामध्ये तो आपल्याला पायंडा दिसतो, कवी असण्याचा एक निकष दिसतो की प्रेम कवितेपासून बऱ्याच कवींची सुरुवात होते. आपल्या बाबतीत तसंच झालेलं आहे की अपवाद आहे? नाही, तसंच झालंय ते. म्हणजे सुरुवातीला आपण अनेक मॅगझिन वगैरे त्या काळातले जे सिनेमाचे मॅगझिन्स वगैरे वाचतात, सिनेमामधले ते सिनेमा आपण बघतो, त्यातल्या स्टोरी वगैरे होतं. आणि जेव्हा मग साहित्याचा प्रकार इतर पुस्तकं वाचत असताना महाविद्यालयीन जीवनामध्ये, म्हणजे महाविद्यालयात शिक्षण असताना तिथे ज्या पद्धतीचं सगळं एक वातावरण असते पुस्तकाचं म्हणून याच्यामध्ये, तर त्याच्यामधून प्रेम कविता लिहिण्याच्या संदर्भात सुरुवातीला ते तशा पद्धतीचं लिहिलं. सुरुवातीला महाविद्यालयाच्या मॅगझिनमध्ये देण्यासाठी, याच्यामध्ये तर तशा पद्धतीच्या कविता लिहिल्या मॅगझिनमध्ये. त्यावेळेस म्हणजे असा हे वगैरे काहीच कळत नव्हतं. म्हणजे साहित्य, आपलं आंबेडकरी साहित्य, दलित साहित्य, ह्या सगळ्या ज्या संकल्पना त्यावेळेस आपल्या नव्हत्या, त्या वेगळ्याच होत्या. त्यामुळे त्या काळात ते लेखन केलं. बरोबर. साधारणपणे कोणत्या वर्षीपासून, म्हणजे इसवी सन कोणत्या वर्षीपासून तुमची साहित्य लेखनाला सुरुवात झाली? जवळपास 1974 पासून, म्हणजे हे दलित साहित्य या संकल्पनेतून आम्ही लेखन करायला लागलो. आणि इथे सिद्धार्थ साहित्य संघ नावाची एक साहित्य चळवळ होती अमरावतीमध्ये. त्याच्याशी हे सगळे लोक जुळल्यामुळे मी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे सगळे प्रोग्राम्स वगैरे सगळे व्हायचे, साहित्य संघ व्हायचे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा. मग तिथून मग त्यांचं सगळं पाहून मी ते त्या पद्धतीच्या कविता तसं लिहायला लागलो. मग इथला सिद्धार्थ साहित्य संघानं प्रातिनिधिक कविता संग्रह पहिल्यांदा काढला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा माझी एक कविता प्रकाशित झाली होती, कुठवर नावाची. मग तिथून मग असं वाटलं की आपण लिहू शकतो अनेकांच्या हे म्हणजे ते प्रकाश झाल्यानंतर असं थोडासा कॉन्फिडन्स आला. बरोबर. अमरावतीमध्ये
आंबेडकरी चळवळीला सुरुवात कशी झाली? आंबेडकरी चळवळीला अमरावतीमध्ये माझा जो इन्व्हॉल्वमेंट होता त्या काळी पॅन्थरची एक चळवळीमध्ये समांतर सामाजिक चळवळीमध्ये पॅन्थरची चळवळ होती. हे आम्ही साहित्यिक चळवळीमध्ये काम करत असताना पॅन्थरची सामाजिक चळवळ पॅरलल इथे काम करत होती. तर त्याच्यामध्ये जे काम करणारे सगळे मित्र ते आमचे मित्रच होते. त्यामध्ये लिहिणारे सुद्धा मित्रच होते. त्यामध्ये पॅन्थर चळवळीमध्ये ज्या पद्धतीची मग साहित्य निर्मिती मुंबईवरून होत आली, हे मोठमोठे जे नामदेव ढसाळ, जवी पवार हे सगळे लोक यांचे साहित्य बाहेर येत आलं. ते मग इकडे वाचायला मिळालं. मग पॅन्थरच्या चळवळीशी आम्ही हे सगळं करताना त्या कविता, कवी संमेलन हे सगळं असं करत येतो. आणि काही काळामध्ये जे पॅन्थरमध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालो. खेड्यापाड्यामध्ये जाणं, त्यांचे अन्य अत्याचार जे जे काही असेल तिथे सहभागी होणं. तिथे आपले सोनवणे नावाचे होते विजयपुरामध्ये, त्यांच्यासोबत आम्ही काम केलं. आणि मग तिथून हे सामाजिक चळवळ आणि साहित्य असं दोन्ही ते सोबतच होत गेलं. त्याचे परिणाम झालेच त्याच्यामध्ये. खूप छान. यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटनांपैकी एक असलेलं समता सैनिक दल. समता सैनिक दलमध्ये तुम्ही कधी जॉईन झाले? हा, समता सैनिक दलाच्या ज्यावेळेस आम्ही इथे अमरावतीमध्ये सगळे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना किंवा वाढत असताना इथे एल.आर. बाली साहेबांचं एक भीमपत्रिका नावाचं मॅगझिन येतं. आणि समता सैनिक दलाच्या बाली साहेबाचं एक इथे नुकतंच एक शाखा निर्माण झाली होती. त्याचे बीजी खोब्रागडे नावाचे एक प्राध्यापक होते. त्यांनी ती शाखा इथे ओपन केली होती. आणि काही लोक समता सैनिक दलामध्ये काम करणार होते. आम्ही ते भीमपत्रिका हे वगैरे वाचत होतो. त्या भीमपत्रिकेमधून समता सैनिक दलाचं काम मोठ्या पद्धतीनं सुरू आहे असं सगळं वाचत असताना त्या शाखेमध्ये तर आम्हाला त्या पद्धतीचं जाता आलं नाही. मग आम्ही त्या सोबत त्यांच्याशी वर्गणीच्या निमित्तानं म्हणा किंवा त्यांचे काही कार्यक्रम असतील तर त्या निमित्तानं थोडेसे त्यांच्याशी संपर्कात होतो. पण खऱ्या अर्थानं समता सैनिक दल तेवढं कळलं नव्हतं. पण नंतर मग आमचे विमल सुरेश चिमणकर नावाचे आमचे जे नागपूरचे कार्यकर्ते होते ते सामाजिक चळवळीमध्ये अतिशय अग्रेसर म्हणून होते. सुरुवातीला सामाजिक चळवळीमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. भारतीय लोकशाही आघाडी नावाचं त्यांनी पहिल्यांदा सामाजिक एक संस्था स्थापन केली होती, छोटं मंडळ म्हणून. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी इथे अमरावतीला असे दौऱ्यामध्ये कुठे कुठे कोणकोणते कार्यकर्ते काम करतात. आता आमच्यासारखं कविचं नाव होतंय. तर अमरावतीला सोनवणे वगैरे आहेत ते काम करणारे. मग ते दौरा करतात आमच्या घरी आले. तिथून त्यांची ओळख झाली. मग भारतीय लोकशाही आघाडीमध्ये तुम्ही या आपण काम करायचं. मग अनेक कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये. आपल्या वर्धेचे होते, चंद्रपूरचे अनेक लोक होते, आम्ही सहभागी होते. आणि मग नागपूरला ते त्याचं छोटंसं एक ऑफिस तयार झालं होतं आणि तिथे मग त्याने ते सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. काही वर्ष ते भारतीय लोकशाही आघाडीचं सामाजिक संघटन म्हणून अनेक प्रोग्राम त्यांनी घेतले. रेपल वाक्याचे काय सगळे कार्यक्रम होत गेले. परंतु त्याच्यामधून असं लक्षात आलं, त्यांच्याही लक्षात आलं की एक सामाजिक संघटन म्हणजे जे अगोदर सुरुवात ते बालीच्या समता विमल सुरेश चिमणकर होते. बरोबर. त्यांना त्याची जाण होतीच. पण आपण ते समता सैनिक दल नावाचं संघटन जे बाबासाहेब होतं ते आपण सुरुवात करायला पाहिजे, अशी संकल्पना झाली. आणि मग 1975ला ते नागपूरला त्यांनी त्याची सुरुवात करायला पाहिजे म्हणून, म्हणजे उदाच होतं ते, नव्याने सुरुवात करण्याची गरज नव्हती. बरोबर. पण त्याला नवीन मग वेगवेगळ्या ठिकाणी असं हे मारून काही 50-100 लोकांचं पहिल्यांदा शिबिर घेतलं अंबाझरीला. आणि तिथून त्या समता सैनिक दलाच्या पहिल्या शिबिरात सुरू झाले. तिथून मग कार्यकर्ते हळूहळू समता सैनिक काम करायला लागले. आम्ही मग सुरुवातीला ह्या सगळ्या याचे जुने कार्य होतो, मग आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी झालो. इथून मग समता सैनिक दलाच्या आमच्या कार्याला सुरुवात झाली. बरोबर. आता तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यात आहात, 70 तुम्ही गाठलेली आहे किंवा पार केली असाल, तर या टप्प्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमच्या समग्र आयुष्यात तुम्ही अधोरेखित करण्यासारखा असा कोणता मुद्दा निकाली काढला चळवळीत काम करत असताना, किंवा असं काय हायलाइट करून तुम्ही सांगू शकता, अधोरेखित करून सांगू शकता? कोणते कोणते उपक्रम हाती घेतले आंबेडकरी चळवळीत? हे करताना तर मूळ उपक्रम तर आम्ही ज्यामध्ये तयार झालो होती, साहित्य उपक्रम तर होतेच. ते अनेक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अस्मिता एक मॅगझिन निघत होतं, त्याच्या मेळावे वगैरे हे याच्यामध्ये सहभागी होत असताना हे तर साहित्यिक चळवळ सोबत राबवत होतो. पण हे सामाजिक चळवळ म्हणून जेव्हा मी समता सैनिक आलो तेव्हा त्याच्यामध्ये एक झालं की कार्यकर्त्याने माणूस तयार करण्याचं जे काम आहे
बरोबर. हे फक्त समता सेंदल करू शकते, याचा आत्मविश्वास निर्माण झाला. कारण त्या शिबिरामधून कार्यकर्ते नवीन पोरं जे येत होतात त्यांना ज्या पद्धती शिस्त लावून ते प्रशिक्षण द्यायचं काम होतं, तर त्यामधून घडलेला कार्यकर्ता जेव्हा घरी जायचा त्याच्यामध्ये अत्यंत मोठा बदल व्हायचा. त्या संदर्भात मी एक कथाही लिहिली आहे याच्यावरती. तर तो बदल जाणवायला लागला प्रत्येक, आणि मग गावातले लोक प्रभावित होऊन राहिले, अरे हा पोरगा तो असा आता त्याच्यामध्ये किती बदल झाला. म्हणजे हा बदल आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिला. नंतर असं वाटलं की खऱ्या अर्थानं समता दल हेच खरं हे आहे की कार्यकर्ते घडण्याचं एकमेव ठिकाण आहे. म्हणजे कार्यकर्तेच घडले नाही तर तुम्ही चळवळीसाठी काय करणार आहे. त्या पद्धतीचे निष्ठा, समर्पण ह्या ज्या गोष्टी आम्ही तिथे शिकवत होतो, हे जर त्या कार्यक्रमात उतरलं नाही तर तो चळवळीसाठी उपयोगच पडणार नाही. म्हणून आज जर पाहाल त्याचा अभ्यास जर केला समता सेना, आज समता सेना जे लोक तयार झाले, ज्यांनी समता सेना शिबिर केलं, ते अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीचे आज कार्यकर्ते कुठे काम, पण त्या पद्धतीने निष्ठेने ते काम करत आहे. आम्ही त्याच्यातून घडलो. आता त्या नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतर झाले. समता सेंदलामध्ये काही नवे लोक आले त्याच्यामध्ये. नंतरच्या काळात आमचं जे नेतृत्व चिमणकर साहेब ते वारले, नंतर दुसरे लोक आले. ते कार्यपद्धतीमध्ये अनेक थोडंफार काही बदल झाले त्याच्यामध्ये मग थोडंसं आपण याच्यामध्ये हे न करता थोडंसं आपण बाजूला झालो. समजा म्हणजे जे लोक काम करतात त्यांना मदत करायची. आपण आता ज्याने आतापर्यंत मदत केलं त्या लोकांना मदत करायची, आपण बाजूला राहतो. म्हणजे मागून येणार लोकांना समोर करायचं. असं काय केलं. अमरावतीमध्ये जे लोक समतांनी काम करतात त्यांना आपण मदत करतो. बरोबर, तुम्हाला काय पाहिजे त्याची मदत करतो. पण आम्ही समोर जाऊन किंवा मी अमुक हे म्हणून आता आपण ते सोडून दिलं, ते आता बाजूला ठेवलं. बरोबर, असं ते सगळं आहे. छान. अतिशय रोमहर्षक असा तुमचा प्रवास आहे. एक थोडासा प्रॅक्टिकल किंवा भौतिक प्रश्न तुम्हाला विचारतोय, की आपल्याला माहित आहे चळवळीत काम करत असताना घरदाराकडे आपलं लक्ष म्हणजे आपण ठेवू शकत नाही पाहिजे त्या प्रमाणात, किंवा काही अंशी दुर्लक्ष सुद्धा होतं. बरोबर आहे. आणि मग या दरम्यान आता तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यात आहात, या टप्प्यामध्ये अनेक लोक आर्थिकदृष्ट्या इस्टॅब्लिश्ड झालीत, स्थापित झालीत. बरोबर आहे. तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला का आपल्या सहकाऱ्यांना पाहून, की कधीतरी आपण चळवळ सोडून द्यावी किंवा आपण साईड ट्रॅक झालो पाहिजे? नाही, असा प्रश्न आला नाही. काय खरं म्हणजे आपली जळणघळण जी आहे, आता तसं हे जर पाहिली माझी अमरावतीमध्ये आल्यानंतर मी फक्त एक पेटी आणि एक सतरंजी घेऊन आलो होतो. इथे अमरावती आलो तेव्हा एका वर्कशॉपमध्ये कामाला होतो. असंच झाडू पुसायचं काम करायचं. पण ते करता करता मी एक मेकॅनिक जे आहे त्याच्यातलं तंत्र ते शिकलो आणि मी मेकॅनिक झालो. म्हणजे मला त्या थोडस एक छोटीशी नोकरी मिळाली. माझं थोडस आर्थिक हे झालं. त्या भविष्यावर मी स्वतःच एका शहरामध्ये स्थापित झाल्यासारखं झालं. आणि नंतरच्या काळामध्ये हे सगळं होतच आपल्या पाठीमागे साहित्य वगैरे हे सगळं चळवळीचं. त्यानंतर माझं जर नंतरच्या काळात जर माझं लग्न झालं, म्हणजे आता कुंदा ही नोकरीवर होती, मी प्रायव्हेटमध्ये नोकरी होतो. माझा थोडंफार माझा इन्कम आणि कुंदा शिक्षिका हे असल्यामुळे मग आमच्या दोघांमध्ये काही प्रश्न नाही. आम्ही कार्यकर्ते दोघे. ती समुदीच्या आमच्या जो हे होता मूळ तिथं समुदीचं, त्या समुदीचं आम्ही दोघेही एकत्र असल्यामुळे दोघांचे विचार एकमेकांना जुळणारे होते. आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा आमच्यामध्ये या चळवळीत काम करण्याचंही आणि आर्थिक संस्था नोकरी असल्यामुळे पुन्हा ते होतं. काही काळ मी नोकरी केली. मग तिलाही असं म्हणाले की बा हे इकडे करण्यापेक्षा आपल्याला जास्तीत जास्त जर सामाजिक दृष्ट्या जास्त सहभाग होत आला तर नोकरीच होतं. मी नोकरी सोडून दिली आणि तिच्या एकूण याच्या वर्षात आमचा सगळा आम्हाला काही कमी पडलं नाही. आणि उत्तर म्हणजे काय आर्थिक दृष्ट्या तसंच आम्ही संपन्न होत गेलो. शिक्षिका बाकीचे कुठले हे नाही ना. बरोबर, शौक पाणी कुठले काही नाही, फक्त आपल्या चळवळीसाठी काम करणं. बरोबर. आणि आम्ही दोघे एकाच विचाराचे असल्यामुळे आमच्यात काही प्रश्न होत नव्हता. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हळूहळू आमचं तशी उत्तर वाढत होत गेली. आर्थिक प्रश्नच नाही चढला. आज आता स्वतःचं म्हणजे काहीच नाही. आता स्वतःचं घर आहे, दार आहे, मुलं आहेत. आता मुलंही आपल्या नोकरीला लागले. म्हणजे ह्या सगळ्या जो आहे समाजदृष्ट्या म्हणजे अतिशय हे झालं. त्यामुळे बाकीचा असा प्रश्नच नाही बोला का इतरांपेक्षा आपण हे आहे, तुम्ही हे असं व्हायला पाहिजे. पण आपल्या पद्धतीनं फार मोठे जरी नाही आहे, पण आपल्या पद्धतीनं आम्ही आपलं सगळं आर्थिकदृष्ट्या संपन्न असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे सगळं समाधान दिलं, चळवळी दिलं. याच्या भरोशावर आम्ही आज उभे आहोत.
अतिशय प्रेरणादायी तुमचा प्रवास राहिलेला आहे. एकट्याचा नाही तर तुमच्या दाम्पत्याचा प्रवास खरोखरच हो, प्रेरणादायी सोबत. आहे. एक मी मुलाखतीचा जो एक केंद्रभूत प्रश्न आहे किंवा मुद्दा आहे त्याला अनुसरून एक प्रश्न विचारतोय, की आपण पाहताय गोडसे, सावरकर, गोळवलकर यांच्यापासूनच किंवा बाबासाहेबांच्या हयातीपासून हिंदू राष्ट्र ही संकल्पना मोठ्या प्रमाणात जोर धरत होती. हो. आणि बाबासाहेबांची जी संकल्पना होती किंवा त्यांना जे इथून संविधानाच्या माध्यमातून स्थापित करायचं होतं ते होतं लोकशाही मूल्य, हो. बरोबर आहे? किंवा भारत राष्ट्र ही संकल्पना. तर एकीकडे हिंदू राष्ट्र संकल्पना आणि दुसरीकडे भारत राष्ट्र ही संकल्पना, याच्यामध्ये तुम्ही काय भेद करता तुमच्या मते? आणि भारत राष्ट्र आता एकूण बाबासाहेब एकूण विचारसरणीच्या दृष्टीनं भारत एक राष्ट्रभाव असं तर आहे, ते व्हायलाच पाहिजे. परंतु अलीकडे त्या भारत राष्ट्र होण्यापेक्षा हिंदू राष्ट्र होण्यासाठी ज्या पद्धतीची राजकारण, समाजकारण हे ज्या पद्धतीचं होत आहे, हे पाहताना मग जे या भारत राष्ट्र होण्यासाठी जे लोक झगडतात, ते जे लोक यासाठी हे करतात, ते थोडेसे मागे पडल्यासारखे आहे. कारण की इथं प्रस्थापित जे व्यवस्था आहे ती हिंदूंची आहे, की हिंदू धर्मीय लोकांची आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं ते कार्यान्वित होतात आणि एकदा का राजकारणाच्या दृष्टीनं त्यांची जर सत्ता प्रस्थापित झाली तर ते ह्या सगळ्या आपले भारत राष्ट्राची जी संकल्पना आपली होती त्याला कसं मोडीत काढता येईल यासाठी ते कार्यरत आहे. त्यामुळं भारत राष्ट्रासाठी आंबेडकरी समाज लोक किंवा आपले आंबेडकरी चळवळीचे लोक आहे यांनी तर सजग राहून यासाठी नियमितपणे ते आपण हेच असलं पाहिजे. जरी हे असं करत असतील पण त्यासाठी उत्तर देण्यासाठी म्हणा, वैचारिक उत्तर देण्यासाठी म्हणा, या कुठल्याही पद्धतीनं राजकीय म्हणा, तर त्या पद्धतीची तयारी आपली असली पाहिजे. काय ते तर त्यांच्या तयारीत आहेत. ते त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे. त्यांची राजकीय दृष्ट्या त्यांनी पहिले आपली तयारी केली आहे. ते सत्तेवर आले आहेत. आता सत्तेच्या माध्यमातून सगळ्याच बाबी त्या बदलवत आहेत. म्हणजे संविधानापासून तर आपल्या खालच्या स्तरापर्यंत सगळ्या ते त्यांच्या पद्धतीनं ते बदलवत आहे. याला काउंटर म्हणून आंबेडकर समाज जोपर्यंत सजग होत नाही त्यामुळे तोपर्यंत भारत राष्ट्र ही संकल्पना आपण पूर्णत्वास नेणारच नाही. म्हणून आपल्याला सजग होणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. आपण म्हटलं की सजग होणं अतिशय महत्वाचं आहे. काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता की कशा पद्धतीनं आपलं काम राहिलं पाहिजे चळवळीत? मी तर ह्या चळवळीच्या सगळ्या ह्याच्यात मी तर सामाजिक राजकीय आणि ह्या सगळ्या ह्याच्यात हे स्थित्यंतर सगळे पाहिलं आहे. पण मला असं वाटते का आजची स्थिती अशी आहे, आजच्या आंबेडकरी चळवळीला कार्यकर्ता या नावाचं जे आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्या पॅन्थरच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे कार्यकर्ते तयार झाले होते आणि निस्वार्थपणे चळवळीसाठी काम करत होते काही न करता. त्यानंतरच्या आताच्या घडीला जसं एक पिढी शिकून सवरून मोठी झाली, नोकरीला लागली, ते आल्यानंतर चळवळीमधला ज्या पद्धतीचा एक असा हे व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. त्याचं कारण हे आहे की कार्यकर्ते त्या पद्धतीचे डिव्होटेड कार्यकर्ते होते. ते डिव्होटेड कार्यकर्त्याची निर्माण होण्याची फळीच बंद झाली, ती कुसच बंद झाली. त्यामुळे काय झालं की चळवळीला असे डिव्होटेड कार्यकर्ते मिळाले नाही. मग कुठल्या याच्यात यायचं होतं त्यामुळे ते थोडेसे थांबल्यासारखे झाले. ती राजकीय चळवळ असो, सामाजिक चळवळ असो, कुठली चळवळ ती थांबल्यासारखी झाली. म्हणून पहिल्यांदा मला एकच म्हणजे सांगावंच वाटते की कार्यकर्ते तयार होणं आणि ते मग कार्यकर्ते तयार होण्याची जिथे जी कुस आहे ती कुस जर मोठी झाली म्हणजे पुन्हा त्याच्यावर येईल मी की समता सेनगर सारखे असे जर संघटन निर्माण झाले आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी आपलं प्रशिक्षण घेतलं आणि ते जर निर्माण झाले तरच पुढे तुम्हाला कार्यकर्ते मिळू शकतात. कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी असे प्रशिक्षण शिबिर म्हणा की हे होणे फार आवश्यक आहे. हे जर झाले नाही तर तुम्हाला कार्यकर्ता कुठेच मिळणार नाही. आज अशी स्थिती आहे, कुठल्याही याच्यासाठी तुम्हाला कार्यकर्ता रस्त्यावरून कार्यकर्ता मिळत नाही. सगळे लोक आपापल्या पद्धतीनं आता हे झाले आहे. म्हणजे मग रस्त्यावरून लढणारा कार्यकर्ता कसा मिळेल? तर त्याला तो जर या मुशीतून आला तर तो कुठेही जरी गेला, तो नोकरी लागला काय लागला तिथे जाऊन तो काम करेल. म्हणजे याच्यातून जे लोक निर्माण झाले होते चळवळीतून ते कुठे गेले तर त्याने तिथे काम सुरू केलंय. तिथे त्यांना आपली चळवळ उभी केली आहे. तर ते चळवळ उभे करणारे हे जर कार्यकर्ते तर तुम्हाला सामाजिक या अशा चळवळीमधून अशा याच्यातून ते निर्माण व्हायला लागते. आणि आज चळवळीला कार्यकर्त्याची कमतरता आहे असं मला वाटते. म्हणजे कुठेही जाण तर कार्यकर्तेच नाही सापडत. या सगळ्या परिस्थितीमध्ये
आपल्याला जर प्राधान्यक्रम द्यायचं ठरलं की कुठली चळवळ पहिल्यांदा आपण हाती घेतली पाहिजे, जसं आपण पाहतो की सगळी चळवळ ही म्हणजे आर्थिकदृष्ट्या असो, सामाजिक असो, धार्मिक किंवा राजकीय दृष्ट्या या एकमेकींमध्ये गुंतलेल्या आपल्याला हो. दिसतात. प्राधान्यक्रम जर द्यायचं ठरलं तर तुम्ही कोणता मुद्दा हाती घ्याल किंवा घेण्याचा ती संदेश चळवळ म्हणजे की ती पहिल्यांदा तर सामाजिक चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. जोपर्यंत सामाजिक चळवळीमध्ये मनुष्य काम करत नाही तोपर्यंत त्याला आंबेडकरी विचार काय, आंबेडकरी विचारधारा काय आहे, बाकीचं काम करताना ज्या काही सगळ्या शिस्त हे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो चांगला परिपक्व कार्यकर्ता चळवळीसाठी आपलं योगदान देऊ शकत नाही. मग त्यानं सामाजिक चळवळीमध्ये काही काळ घालवलाच पाहिजे. इथून त्याचं प्रशिक्षण जर झालं तर तो पुढे कुठल्या याच्यात जाईल, तो राजकारणात जाऊ तर कुठल्या याच्यात जाऊ तर तो तितक्याच निष्ठेनं काम करेल. म्हणून त्याला पहिल्यांदा तो सामाजिक चळवळीमध्ये त्यानं काही काळ तरी घालवला पाहिजे कार्यकर्त्यांनी. पहिल्यांदा काय की उठसुडकी नगरसेवक उभा राहतो आणि त्याला काहीच माहित नसते, इकडलाही वाद माहित नसते, तिकडला वाद माहित नाही, काही नाही. तर काय तर मला फक्त नगरसेवक व्हायचा आहे, तो पटकन उभा राहतो, त्यात काही अर्थ नाही. त्याला काहीच विचारसरणी काहीच नसते. त्याला सध्या बाबासाहेबच्या 4 गोष्टी विचारल्या तर तो सांगणार नाही. मग त्याचं ह्या सामाजिक चळवळीमध्ये त्याचं वाचन झालं पाहिजे, तो झालं पाहिजे, त्याला थोडंसं कळलं पाहिजे बाबासाहेबांची राजकीय चळवळ काय, बाबासाहेब सामाजिक चळवळ काय, हे जर कळलं नाही तर तो चळवळीत कसा काय उभं राहील, कसा काय नेता होईल. म्हणून तो परिपक्व नेता होण्यासाठी म्हणा का परिवर्तन कार्यकर्ता होण्यासाठी त्याला हे सगळं समाजातून जावं लागेल. ही चाळणी आहे, या चाळणीतून गेल्याशिवाय तो परिपक्व कार्यकर्ता होणार नाही. बढिया, सुंदर. अतिशय सुंदर सरांनी प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. एक शेवटला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की तरुण पिढीमध्ये आणि तुम्ही ज्या काळापासून चळवळीला सुरुवात केली त्या पिढीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? हा, या चळवळीमध्ये आताच्या याच्यामध्ये ना आम्ही त्या म्हणतो तो फरक हे एवढंच दिसते की आम्ही ज्या काळात कामाला सुरुवात केली किंवा या चळवळीमध्ये हे गेलो त्यावेळेस आमच्याकडे असं फार काही मिळवलं पाहिजे बा असे वगैरे ध्येय नव्हते. बाबासाहेबांनी आपल्यासाठी चळवळ उभी केली, त्या चळवळी आपलं काय योगदान देता येईल एवढंच फक्त आमच्या समोर होतं. ते कुठल्या पद्धतीचं म्हणजे आर्थिक असो किंवा कुठली कशा पद्धतीचं आमच्या समोर एकच ध्येय होतं की बाबासाहेब चळवळीत काम करायचं, बाबासाहेब चळवळीसाठी काहीतरी करायचं, एवढंच होतं. त्याच्यानंतरची ही जी आता अलीकडली पिढी एक कसं आहे, एक शिक्षण यांच्या समोर काहीतरी एखादा म्हटलं कार्यक्रम म्हटलं आमचं शिबिर आली, अरे वा ते नाही म्हणजे माझे ट्युशन आहे, माझं ते अमुक आहे, ते हेच आहे. ते विद्यार्थी पहिल्यांदा शिक्षणात प्राधान्य देऊन राहिले. आपल्या सगळ्या याच्यात म्हणजे मी कसा नोकरी लागेल, मी कसा शिकून मोठा होईल, म्हणजे कसं ही त्याची एक विचारधारा अशा पद्धतीत होती, त्या काळात नव्हती. हा याच्यातला एक मोठा फरक आहे. आता अनेकदा आम्ही असं की विद्यार्थ्यांनी यासाठी आम्ही अनेक शिबिर आयोजित करतो, हे करतो. पण होते कसं की त्याचे वडील सुद्धा नोकरीवर असणारे ते म्हणतात नाही नाही माझ्या मुलाचं हे आहे ट्युशन आहे, माझ्या मुलाचा तो क्लास आहे, तो ट्युशनच जाणार आहे, त्याचा तो अमुक क्लास आहे, त्यामुळे तो येणार नाही. त्या वडिलांना असं नाही वाटत की हे आता तिथून गेल्यानंतर एक माणूस म्हणून तो उभा होईल बा, त्याच्यावर काहीतरी त्याचे संस्कार निर्माण होईल, याच्यातून घडेल तर तो त्याच्यात सगळ्या दृष्टीने तो उपयोग पडतील. हा विचार पालकही करत नाही आणि विद्यार्थी करत नाही. आणि मग काही केवळ रोबोट सारखे विद्यार्थी तयार होतात, नोकरी लागतात, हे होतात, त्यांना काही कळत नाही, पैसे कमावतात, गरज सगळे होतात. अनेक आम्ही ऑफिसरात पाहतो त्या ऑफिसरला काही कळत नाही, सामाजिक चळवत नाही, काही नाही. कुठल्या पैसे आमच्याकडे पैसा ना पण त्या पैशाच्या भोशावर आपण कुणाला कसं मी इतके 50,000 डोनेशन देतो, मग मला तिथं भोपंजी बनवा, मी तुम्हाला 20,000 डोनेशन देतो, मला तिथं भोपंजी बनवा. इथे मग नवीन हे ऑफिसरची एक नवीन पांढऱ्या पेशी पिढी अशी उद्या येत आहे. म्हणजे चळवळीचं काही कळत नाही, पैसा त्याच्याकडे गळी घालतो, पण मग तो चळवळीसाठी तर काहीच नाही. मी कुठल्या याच्यावर कसा भोपंजी रे हा त्याच्या डोक्यात त्याचा एकमेव उद्देश राहतो. हा नवीन येणारे विद्यार्थी त्यांचे मुलंही तसेच, त्यांना ट्युशन हे नोकरी कशी लागेल, इंजिनियर कसा होईल एवढं त्याच्या डोक्यात आहे, चळवळ डोक्यात नाही त्याच्या. ह्या एवढा मोठा फरक आहे. बरोबर. हो, बरोबर आहे. कारण एक मध्य साधणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये जीवना-मरणाचे प्रश्न जरा कठीण, जटिल करून ठेवलेले आहे. हो. लोकसंख्येमध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्या दरवाढीचा एक प्रश्न दिसतो, की तुम्ही ज्या काळात चळवळीला सुरुवात केली होती आणि आताची पिढी यामध्ये लोकसंख्या वाढली, हो. तरुण वाढले आणि बेकारीचे प्रश्नही त्यासोबत वाढलेले दिसतात. निश्चित. म्हणून कदाचित ही नकारात्मक दृश्य आपल्याला दिसू शकतात.
धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीनं समर्पक उत्तरं तुम्ही प्रश्नांची दिलेली आहेत. धन्यवाद तुला. शेवटचं पथदर्शी साहित्य संघाच्या मंचावरून एक शेवटचा संदेश. अच्छा. आता पथदर्शकांना हे सगळे काम करणारे कार्यकर्ते हे सोबतचे सगळे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने उभं केलं म्हणजे ज्यांना कळली चळवळ ते लोक काय करू शकतात. म्हणजे धोक्यात जर चळवळ भिनली तर ते मग कुठल्याही पद्धतीने तर ते काही करू शकतात. तर त्या पद्धतीचं पथदर्शी काही जातं हे जे काम करणारे सगळे लोक हे आमचे SHG मधलेच अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये काम त्यांच्या डोक्यात त्या SHG मध्ये जे चळवळ भिनवली ते त्या पद्धतीनं मग हे होतं. आता त्यांनी हे जे मॅगझिन सुरू केलं पथदर्शी हे म्हणजे की त्यांच्या जे लिहिणारे लोक आहेत त्या लिहिणाऱ्या लोकांना एक मंच उपलब्ध करून द्यायचं ही एक कामच आहे चळवळीला गतिमान करण्याचं. याने ते जे सुरू केली तर अतिशय मुलाचं असे उभे व्हायला पाहिजे. पूर्वी आमच्या काळामध्ये अनेक असेच मॅगझिन निघत होते त्या नागपूरवरून ते सगळे बंद झाले. आम्ही जय भीम पहिल्यांदा वाचत होतो. जय भीम मध्ये सगळे लिहित होतो. त्यामुळे आमचंही बरंचसं बौद्धिकदृष्ट्या आमचे परिवर्तन झालो. हे असे जे आहे ते हे तयार होणं आवश्यकच आहे. हे पथदर्शिकेचा जो आहे हा मंचच एक प्रकारचा नव्या लिहित्या लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळते. त्यांच्या साहित्य प्रकाश होते. त्यामुळे असे निर्माण होणं फार गरज आहे. आणि असे चालवणारे लोक निष्ठावान असले तर ते अशा पद्धतीने काम करू शकतात. त्याच्यामध्ये काही धन्यवाद. मित्र हो, अतिशय सुंदर पद्धतीनं माननीय मार्शल सुदाम सुनुले सर यांनी आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हे होते सुदाम सुनुले सर. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम. जय भीम.